न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। टोळी क्रमांक 677 मध्ये नवीन माथाडी कामगार भरतीला कामगारांचा तीव्र विरोध। भरती प्रक्रियेवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी। टोळी क्रमांक 677 मध्ये नवीन 20 माथाडी कामगार नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली असून या निर्णयाला विद्यमान कामगारांनी तीव्र आक्षेप घेतलाय। संपूर्ण टोळीतील कामगारांना विश्वासात न घेता काही मोजक्या लोकांकडून जाणीवपूर्वक हुकुमशाही पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। कामगारांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की कोणतीही चर्चा किंवा सहमती न घेता नवीन कामगारांची भरती केल्यास विद्यमान कामगारांच्या रोजगारावर आणि वेतनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सदर भरती प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। कामगारांनी उपस्थित केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत। टोळीमध्ये नवीन कामगार नोंदणी करण्याची गरज नेमकी का आहे याबाबत मुकादम आणि उपमुकादम यांनी सविस्तर आणि लेखी कारणे स्पष्ट करावीत। नवीन कामगार भरतीमुळे विद्यमान कामगारांचे वेतन कमी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहणार याचा खुलासा करण्यात यावा। कोणतीही भरती प्रक्रिया ही संपूर्ण टोळीतील कामगारांच्या एकमताने आणि पारदर्शक पद्धतीनेच राबवावी। भरती होणारे नवीन कामगार हे मुकादम किंवा उपमुकादम यांच्या जवळचे अथवा नातेवाईक असल्याचा संशय असून अशा प्रकारे पक्षपाती भरती का करण्यात येत आहे याचे स्पष्टीकरण देण्यात यावे। कामगारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, जोपर्यंत टोळी क्रमांक 677 मधील नवीन कामगार भरती प्रक्रियेवर तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज निवेदन दिलं आहे, कशाचं निवेदन होतं आणि काय मागणी आहे तुमची? आमची एक मुख्य मागणी आहे, आम्ही 28 नोव्हेंबर 2025 रोजी एक माहितीच्या अधिकाराचं पत्र दिलं होतं, ज्यामध्ये की होतं आपल्या टोळी नंबर 677 मध्ये आम्ही जे कामगार काम करतो त्यात नवीन कामगार भरतीची प्रोसेस चालू आहे, तर ती प्रोसेस थांबण्यासाठी आम्ही माहितीच्या अधिकारात हे सांगितलं होतं की तुमच्यापर्यंत आतापर्यंत किती फॉर्म आल्यात याची आम्हाला एक प्रत पाहिजे। तर ती मंडळाने 3 महिने झालं तरी त्यात कुठल्याही प्रकारची प्रत दिलेली नाही। त्यावर आम्ही 5 जानेवारी 2026 रोजी एक अपील केलं। त्या अपिलाचे आज ताग आहेत, कुठलीही सुनावणी किंवा काही झालेलं नाहीये। यानंतर कामगार भरतीच्या विरोधात आम्ही 41 कामगारांनी माथाडी मंडळात वारंवार निवेदन दिल्यात, वारंवार अध्यक्षांना भेटलोय। अध्यक्ष म्हणतात ही भरती प्रक्रिया चालू नाहीये, पण ह्या भरती प्रक्रियेत खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार चालू आहे। इथे जर कंपनीत गेलं तर त्यातले काही दुसऱ्या गटाचे कामगार म्हणतात का आम्हाला कामगार भरती करणार आहे। किती कामगार आहेत? 20 कामगारांची भरती चालू आहे आणि ह्या 20 कामगारांच्या भरतीत खूप मोठा गैरव्यवहार असल्याप्रमाणे माथाडी बोर्ड पण आमच्यापासून बरीचशी माहिती लपवतोय, कारण ह्याच माथाडी मंडळातून नोंदणीचे फॉर्म गेलेले आहे बाहेर। आता माथाडी बोर्डाकडून काय अपेक्षा आहे, काय मागणी आहे? माथाडी मंडळाकडून हीच अपेक्षा आहे, ज्यावेळेस तुम्ही कामगार भरणार आहे ते कामगार भरले तर आमच्या रोजीरोटीचं काय, कारण आमचं काम हे जेवढं काम तेवढं दाम या तत्वावर चालतं। उद्या जर ते कामगार नवीन भरले आणि आमची हजेरी कमी आली तर याच्यात माथाडी बोर्ड जबाबदारी घेणार आहे का? आणि जर घेत असेल तसं आम्हाला लेखी स्वरूपात माथाडी मंडळाने द्यावा। मी विशाल पवार, मला प्रमोद रोड लाईन मध्ये 18 डिसेंबर 2024 रोजी नोंदणी केलेली आहे बोर्डाने माझी। तेव्हापासून आजपर्यंत मला कुठे त्या प्रमोद रोड लाईन मध्ये कामावर घेतलेले नाही। प्रमोद रोड लाईनचे मालक आज कामगार याच्यावरती बोर्डावरती नेमणूक झालेली आहे। बोर्ड राजकीय दबावाखाली मला कामावर घेत नाहीये, तरी पण त्यांनी मला हे 15 महिन्याचं कामगार वसुली करून द्यावी आणि मला कामावर घ्यावं ही माझी मागणी। वारंवार मी अर्ज करून पण माझी अर्जाची दक्षता घेतलेली नाही बोर्डाने काहीच। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।